मुलांनो, आज आपण आजच्या व्हिडिओत संचावरील क्रिया पाहणार आहोत. मागे सराव संच आपण 1.3 मधली उदाहरणं पाहिली होती. आज संचावरील क्रिया पाहणार आहोत. संचावरील क्रिया. संचावरील क्रियामध्ये पहिला पाहणारा दोन संचांचा छेद. दोन संचांचा छेद म्हणजे उदाहरणार्थ आपण दोन संच घेतलेले आहेत, तर त्यामध्ये असलेले सामायिक घटकांचा संच म्हणजे दोन संचाचा छेद होय. दोन संचाचा छेद म्हणजे ए आणि बी दोन संच दिलेले असतील आणि दोन्ही संचामधील सामायिक घटकांचा संच. सामायिक घटकांचा संच. म्हणजे छेद संच होय. आता उदाहरणार्थ आपण एक संच घेतलाय. संच ए मधील घटक आहेत ए बी सी डी आणि संच बी हा घेतलेला आहे, त्यामधील घटक आहेत बी सी ई. आता या दोन संचामध्ये सामायिक घटक कोणकोणते आहेत? हे बी आणि सी हे दोन घटक, ई नाही आहेत. म्हणजे सामायिक घटकांचा संच काय झाला? बी आणि सी. हा सामायिक घटकांचा संच म्हणजे छेद संच आहे आणि तो ह्या अक्षराने दर्शवतात. ए, त्याला वाचन करायचं ए छेद बी. याचं वाचन कसं करायचं? ए छेद बी. म्हणजेच याचा अर्थ होतो ए छेद बी हा जो संच आहे, संच ए छेद बी हा कोणाचा आहे? त्यामधील घटक x असे आहेत की x हा कोणाचा? ए चाही घटक आहे आणि x हा बी चाही घटक आहे. म्हणजे यातले जे घटक आहेत ते संच ए मधले आहेत, संच बी मध्ये आहेत. अशा प्रकारच्या संचास छेद संच म्हणतात. आता वेण आकृतीच्या सहाय्याने कसं दर्शवायचं? आता वेण आकृती पाहूया. आपण एक विश्व संचासाठी आपण आयत घेतला, हा झाला विश्व संच यू. आणि त्यामधला ए संच आणि बी संच घेऊया. संच हा ए मधले घटक कोणकोणते आहेत? ए बी सी डी. आता इथं आणि संच बी घेऊया. यामधले घटक बी सी ई आहेत. आता ह्या दोन्ही मध्ये असलेले जे घटक आहेत तो संच म्हणजेच यामध्ये आहे बी आणि सी. बी सी. आता शिल्लक कोणते राहिले? ए डी. आणि इकडे संच बी मधले घटक कोणते राहिले? ई. म्हणजे हा जो आकृतीत दर्शविलेला भाग आहे तो कोणाचा आहे? हा झाला ए छेद बी. ए छेद बी हा भाग म्हणजे छेद संच झाला. वेण आकृतीच्या सहाय्याने आपण असं दर्शवू शकतो, ज्यामध्ये दोनही हे घटक आहेत ते छेद संचात. आता छेद संचाचा गुणधर्म काय आहे? आपण छेद संचाचे गुणधर्म बघूया. छेद संचाचे गुणधर्म. पहिला गुणधर्म आहे प्रत्येक संच म्हणजे ए छेद बी बरोबर असतं बी छेद ए.
बी छेद ए ही तोच संच असतो जो ए छेद बी असतो. दुसरा गुणधर्म आहे जर जर ए हा कोणाचा बी चा घटक आहे, उपघटक आहे. ए हा बी चा उपघटक आहे तर म्हणता येईल ए छेद बी बरोबर. तर काय म्हणता येईल ए छेद बी बरोबर असेल ए. म्हणजे ए हा कोणाचा बी चा उपघटक आहे. उपघटक म्हणजे त्यातले सर्व घटक ए मधले सर्व घटक बी मध्ये असतील. ए मध्ये उदाहरणार्थ आपण ए घेतला, इथं आहे ए बी आणि बी घेतला संच, त्याच्यामध्ये आहे समजा ए बी सी. आता ए मधले सर्व घटक ए आणि बी हे कोणामध्ये आहेत बी मधले आहेत. म्हणजे काय आहे बी ए हा बी चा उपघटक आहे. उपघटक आहे म्हणजे त्याचा अर्थ ए छेद बी संच काय येईल मग ए छेद बी बरोबर आहे ए आणि बी घटक. आता ए आणि बी हे घटक कोणामधले आहेत सर्वच्या सर्व ए मधले आहेत. म्हणजे जर ए हा बी चा उपघटक असेल तर ए छेद बी बरोबर असतो संच ए. हा झाला दुसरा गुणधर्म. पण पाहूया तिसरा गुणधर्म. तिसरा जर ए छेद बी बरोबर याचप्रमाणे ए छेद बी बरोबर असेल बी तर काय म्हणता येईल बी हा कोणाचा उपघटक आहे ए चा उपघटक आहे. आत्ताच पाहिल्याप्रमाणे ह्याच्या उलट ए छेद बी बरोबर बी असेल तर बी हा कोणाचा ए चा उपघटक आहे. त्याच्यानंतर पुढचा गुणधर्म पाहू. चौथा गुणधर्म ए छेद बी हा कोणाचा ए चा उपघटक आहे तर आणि ए छेद बी हा कोणाचा बी चा उपघटक असतो. ए छेद बी आताच पाहिलं ए छेद बी हे ए आणि बी घटक आहेत. कोणाचे उपघटक आहेत ए चे उपघटक आहेत आताच पाहिलं. आणि ए छेद बी मधले सर्व घटक कोणाचे घटक आहेत बी मधले घटक आहेत. म्हणून ए छेद बी हा ए चाही उपघटक असतो आणि ए छेद बी हा बी चाही उपघटक असतो. त्याच्यानंतर पाचवा गुणधर्म पाहूया. पाचवा ए छेद ए पूरक बरोबर असतो रिक्त संच. ए छेद ए पूरक म्हणजे ए मध्ये नसलेले घटक. ए छेद आणि ए मध्ये नसलेले घटक म्हणजे आता उदाहरणात ए मध्ये आपण घेतलं ए बी. आता ए बी चा पूरक संच काय झाला मग ए बी त्यामध्ये नसलेले घटक कोणते नसलेले म्हणजे रिक्त आहेत म्हणजे ह्याच्या दोघांचा छेदसंच हा रिक्त असतो. रिक्त संच. त्याच्यानंतर सहावा गुणधर्म आहे ए छेद ए बरोबर असतो ए. ए छेद ए मधले घटक ए बी आहेत त्याचे आणि ए बी स्मॉल ए बी आणि त्या दोघांचे छेद म्हणजेच ए बीच असतात म्हणजेच ए असतं. त्याच्यानंतर सातवा गुणधर्म बघूया. ए छेद रिक्त संच बरोबर असतो रिक्त संच. ए छेद कोणताही रिक्त संच घेतला तर दोघांमध्ये सामायिक घटक कोण असेल तर रिक्त संच असेल. अशा पद्धतीने आपण छेद संच आणि छेद संचाचे गुणधर्म पाहिले. दोन संच दिलेले आहेत. दोन्ही संचामधील सामायिक घटकांचा संच जो असतो त्याला म्हणतात छेद संच. आता ए आणि बी त्यामध्ये सामायिक घटक बी सी होतं म्हणून हा झाला त्याचा छेद संच. वेण आकृतीच्या सहाय्याने दाखवले तर दोन्ही एकमेकात मिसळलेल्या दोन आकृत्या आहेत ज्यामधले घटक बी आणि सी आहेत. आणि हे गुणधर्म फक्त आपण लक्षात ठेवायचे आहेत. हे गुणधर्माची फक्त पडताळणी करण्यासाठी गुणधर्म. आणि अशा पद्धतीने दोन संचांचा छेद संच इथं पाहिलं. याच्यानंतर पाहूया आपण पुढचा घटक विभिन्न संच.
यानंतर पाहणार आहोत आपण विभिन्न संच. विभिन्न शब्दाचा अर्थ आहे विभिन्न म्हणजे ज्यात एकही घटक सामायिक नाही. एकही घटक सामायिक नसेल तर ते दोन संच कसे असतात? विभिन्न संचात. एकही घटक सामायिक नसेल तर ते दोन संच विभिन्न संच होतात. उदाहरणार्थ संच ए मधील घटक दिलेले आहेत 1 2 3 आणि संच बी मधील घटक आहेत 5 7 9. तर यामध्ये एकही घटक सामायिक नाही. म्हणजे यांचा छेदसंच जर घेतला आपण a छेद b, यामध्ये रिक्त संच येतो. म्हणजेच हे दोन संच कसे आहेत? विभिन्न संच आहेत. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत दोन संचांचा संयोग. दोन संचांचा संयोग. संयोग म्हणजे दोन्हीतले घटक एकत्र करणे. म्हणजेच ए आणि बी दोन संच आहेत तर ए आणि बी यांचा संयोग संच म्हणजेच ए आणि बी मधील अशा घटकाचा संच जे ए मध्ये किंवा बी मध्ये आहेत किंवा ए आणि बी दोघांमध्येही आहेत असा संच जो असतो त्याला म्हणतात संयोग संच. उदाहरणार्थ आपण घेतलेले आहे संच ए मधील घटक 1 2 3 4 आणि संच बी मधील घटक घेतलेले आहेत 3 5 7 8. आता याच्यामध्ये पहा निरीक्षण काय, यामध्ये एक घटक सामायिक आहे. म्हणजे संच ए मध्ये एकच घटक सामायिक आहे, बाकी सर्व घटक हे विभिन्न आहेत. मात्र दोन्ही संचांचा मिळून जो संच तयार होतो त्याला म्हणतात संचांचा संयुग संच आणि तो यू अक्षराने दर्शवा. AUB, ए युनियन बी. संयोग संचामध्ये यामध्ये जे घटक दोन्हीकडे आलेले आहेत ते दोनदा न घेता एकच वेळा घ्यायचे असतात. आता सुरुवातीला आपण कशातले घटक लिहू? ए मधले घटक 1 2 3 4. आता बी मधले घटक 3 इथं आधीच आले म्हणून तिथे 3 ला घ्यायचं नाही. 5 7 आणि 8 हा सर्वांचा दोन्ही संचामधील घटकांनी मिळून तयार झालेला जो संच असतो त्याला संयोग संच म्हणतात. आता यू अक्षराने ए युनियन बी असं वाचन. त्याला वाचायचं ए संयोग बी. म्हणजेच याचा अर्थ गुणधर्म पद्धतीने सांगायचं झालं तर ए युनियन बी हा संच ए ले घटक असे आहेत, x असे आहेत की x हा कोणाचा घटक आहे? x हा a चा घटक आहे किंवा तो x हा b चाही घटक आहे. x हा b चाही घटक आहे. तो संच म्हणजे संयोग संच. आता आपण वेळ आकृतीच्या साहाय्याने दाखवू. वेळ आकृती सुरुवातीला आपण घेऊया. त्यात आवश्यकता नाही की आपण विश्वसंच घ्यायचे. आधी संच ए मध्ये दाखवू आणि संच बी मध्ये दोघांचा मिळून तयार झालेला जो संच आहे. आता याच्या संच एकत्र दाखवू शकतो आपण. एक घटक आधी संच ए मधले घटक कोणकोणते आहेत? 1 2 3 आणि 4. त्याच्यानंतर संच बी मधले घटक. आता 3 आलेला आहे. बी मधले घटक 5 7 आणि 8. आता ह्यातले घटक आहेत 1 2 3. हे त्यामध्ये नसणार. हे सगळ्यांचा मिळून जो संच तयार झालेला आहे तो म्हणजे आहे
संच ए युनियन बी ह्या सगळ्यांचा मिळून तयार झालेला संच म्हणजे ह्या दाखवायचं झालं तर आपण असं दाखवू शकतो, किंवा सोप्या पद्धतीने दाखवायचं झालं तर आता दाखवल्याप्रमाणे संयोग संच दाखवून दोघांचा मिळून संच तयार झालाय, तो संच म्हणजेच आपण आधी काय करू, ए आणि हे बी, ए हे बी, यामध्ये एक घटक आहे सामायिक 3, 1 2 3 3 आलेला 4 आणि इथं 5 7 8 ह्या सगळ्यांचा मिळून जो संच तयार झालेला आहे तो संच म्हणजेच हा आहे ए संयोग बी संच. हा तर दोन्हींचा मिळून तयार झालेला संच म्हणजे एक संयोग बी संच, किंवा ते एकात एक सुद्धा दाखवू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण याचे गुणधर्म पाहूया. संयोग संचाचे गुणधर्म जसे आपण छेद संचाचे पाहिलेले आहेत अगदी तसेच आहेत. पहिला गुणधर्म आहे ए युनियन बी, म्हणजे एक संयोग बी बरोबर असतो नेहमी बी युनियन ए, म्हणजे ए आणि बी चे मिळून जे घटक तयार होतात, जो संयोग संच तयार होतो तो बी आणि ए चे घटक मिळून सुद्धा तयार होतो. दुसरा आहे जर ए हा कोणाचा बी चा उपसंच आहे तर काय म्हणता येईल, ए युनियन बी बरोबर असतो बी. कसं, उदाहरणार्थ ए घेतलंय आपण, ए चे घटक घेतले 1 2 3, छोटे छोटे उदाहरण घेऊ. बी चे घटक आहेत 1 2 3 4. आता यामधले सर्वच घटक काय आहेत, ए चे बी मधले आहेत, म्हणजे ए हा कोणाचा बी चा उपघटक आहे. तर याचा संयोग संच काय झाला, ए युनियन बी बरोबर 1 2 3 4, म्हणजेच कोणता संच आहे, हा बी संच आहे. म्हणजे जर ए हे बी चे उपघटक असतील तर ए युनियन बी म्हणजे ए संयोग संच बी बरोबर असतो नेहमी बी संच. तिसरं गुणधर्म आहे ए हा ए युनियन संयोग बी चा उपघटक असेल तर बी सुद्धा हा कोणाचा, ए युनियन बी चा उपघटक असतो. म्हणजे ए उपघटक असेल तर बी सुद्धा त्याचा उपघटक असेल, दोन्ही उपघटकच असतात. ए मधले सर्व घटक हे ए संयोग बी मधले असतात, बी मधले सर्व घटक हे ए संयोग बी मधले असतात. त्याच्यानंतर चौथा गुणधर्म आहे ए युनियन रिक्त संच बरोबर असतो विश्व संच. म्हणजे ए मधले घटक हा विश्व संच झाला. समजा हा विश्व संच आहे 1 2 3 4 5, हा विश्व संच आहे. आता ए मधले घटक कितके आहेत, 1 2 3 4, त्याचा ए कॉम्प्लिमेंट काय झाला, ए रिक्त संच 4 5 4 5, आणि ह्या दोघांचा मिळून काय झाला मग, ए युनियन ए कॉम्प्लिमेंट बरोबर 1 2 3 4 5, म्हणजेच कोणता आला, हा झाला विश्व संच. हे चौथ्याचा गुणधर्म. पाचवा गुणधर्म काय आहे, ए युनियन ए, म्हणजे ए संयोग ए बरोबर असतो एच. ए आणि ए मधले घटक मिळून तयार झालेला संच तो कोणता संच असतो, ए संच असतो. त्याच्यानंतर सहावा गुणधर्म आहे ए संयोग रिक्त संच बरोबर असतो ए. ए हे आहे आणि रिक्त संच ज्यात काही घटक नाही, तर दोन्हीचा मिळून काय झाला मग, ए युनियन
रिक्त संच दोघांचा मिळून 1 2 3 म्हणजेच हा कोणता संच झाला? संच ए झाला. याच्या पद्धतीने आपण उदाहरणासह संयुग संचांचे गुणधर्म पाहिले. आता याच्यानंतर आहे संचातील घटकांची संख्या. संख्या कशी दर्शवायची ते पाहूया. आपण पाहणार संचातील घटकांची संख्या. म्हणजे ए हा शांत संच आहे आणि त्या संचातील घटकांची संख्या नंबर ऑफ ए ने दर्शवतात. ए कोणताही समजा ए हा शांत संच आहे. शांत म्हणजे ज्यातली घटक संख्या निश्चित असते. शांत संच आहे आणि त्यातील घटकांची संख्या कशी दर्शवतात? घटकांची संख्या ही नंबर ऑफ ए ने दर्शवतात. म्हणजे बी हा संच असेल तर कसं दर्शवतात? बी हा कोणताही एक संच आहे तर त्यातले घटकांची संख्या कशी दर्शवतात? नंबर ऑफ बी. म्हणजे आपण आता एक उदाहरणार्थ घेऊया. एक संच आहे त्यातील घटक घेऊया 1 2 3 4. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला? नंबर ऑफ ए म्हणजे यातले घटक किती आहेत? 1 2 3 4 हे झाले 4. त्याच्यानंतर बी हा संच घेऊ. त्यातले घटक घेऊया 3 4 5. म्हणजे याचा अर्थ नंबर ऑफ बी किती झाले? 1 2 3. त्यातले घटक 3 झाले. आता काढूया ए छेद बी. ए छेद बी म्हणजे सामायिक घटक. आता शिकलो आपण. ए छेद बी यातले घटक सामायिक कोणकोणते आहेत? 3 आणि 4. 3 4 म्हणजे याचा अर्थ नंबर ऑफ ए छेद बी बरोबर किती घटक आहेत? 2 घटक आहेत. त्याच्यानंतर काढूया ए संयोग बी या दोन्हींचे मिळून घटक कोणकोणते आहेत? 1 2 3 4. 1 2 3 4. बी मधले 3 4 रिपीट लिहायचे नाही. पुढचा घटक आहे 5. म्हणजे किती अंक झाले हे? 1 2 3 4 5. म्हणजे नंबर ऑफ इथं नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर किती झाले? 5 घटक. आता यावरून आपल्याला एक सूत्र मिळते. नंबर ऑफ ए युनियन बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी. पडताळा घेऊया. कसा? इथं आपण घटक लिहूया. ए युनियन बी किती आहेत? आताच पाहिलं 5 घटक आहेत. ए किती आहेत? 4 आहेत. बी किती आहेत? 3 आहेत. वजा ए छेद बी 2 आहेत. 4 आणि 3 7. 7 मधनं 2 गेले 5 राहिले. आले का? दोन्ही बाजू बरोबर आल्या ना? म्हणून हे आपल्याला महत्वाचं सूत्र मिळतं. नंबर ऑफ ए युनियन बी बरोबर आहे नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी. हे सूत्र आपण अभ्यासायचं आहे. ज्यावर आपल्याला आधारित शाब्दिक उदाहरणं आहेत ते आपण सराव संच 1.4 मधली उदाहरणं आपण पुढील व्हिडिओमध्ये